आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। 56 टेबल व 118 मतमोजणीच्या फेऱ्या, जिल्हाधिकारी यांची माहिती। परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड व पाथरी या चारही विधानसभा मतदारसंघात एकूण 56 टेबलावर 118 मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत। जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज दिनांक 21 नोव्हेंबर गुरुवार रोजी सायंकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून मतमोजणी संदर्भात तपशीलवार माहिती दिली। जिंतूर विधानसभा मतदारसंघात एकूण 438 मतदान केंद्र असून ईव्हीएम मतमोजणीकरिता 14 टेबल असणार आहेत, तर मतमोजणीच्या 32 फेऱ्या होणार आहेत। पोस्टल मतमोजणीकरिता 7 टेबल व ETPBS मतमोजणीकरिता 1 टेबल असणार आहे, तर परभणी विधानसभा मतदारसंघात एकूण 338 मतदान केंद्र असून ईव्हीएम मतमोजणीकरिता 14 टेबल असणार आहेत, तर मतमोजणीच्या 25 फेऱ्या होणार आहेत। पोस्टल मतमोजणीकरिता 6 टेबल व ETPBS मतमोजणीकरिता 1 टेबल असणार आहे। गंगाखेड विधानसभा मतदारसंघात एकूण 432 मतदान केंद्र असून ईव्हीएम मतमोजणीकरिता 14 टेबल असणार आहेत, तर मतमोजणीच्या 31 फेऱ्या होणार आहेत। पोस्टल मतमोजणीकरिता 8 टेबल व ETPBS मतमोजणीकरिता 2 टेबल असणार आहेत, तर पाथरी विधानसभा मतदारसंघात एकूण 415 मतदान केंद्र असून ईव्हीएम मतमोजणीकरिता 14 टेबल असणार आहेत, तर मतमोजणीच्या 30 फेऱ्या होणार आहेत। पोस्टल मतमोजणीकरिता 7 टेबल व ETPBS मतदान मोजणीकरिता 1 टेबल असणार आहे। एकूण 4 मतदारसंघात 1623 मतदान केंद्र, मतमोजणीकरिता 56 टेबल व मतमोजणीच्या फेऱ्यांची संख्या 118 असणार आहे। पोस्टल मतमोजणीकरिता 28 टेबल व ETPBS मतमोजणीकरिता 5 टेबल असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली। परभणी जिल्ह्यातील 4 मतदारसंघात 70.38% मतदान। परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, पाथरी व गंगाखेड या 4 विधानसभा मतदारसंघात एकूण 70.38% मतदारांनी मतदानाचा हक बजावला आहे। परभणी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिंतूर मतदारसंघात 73.38, परभणीत 65.61, गंगाखेड विधानसभेत 72.01 तर पाथरीत 70.02% मतदारांनी मतदानाचा हक बजावला। 4ही मतदारसंघात सकाळपासूनच मतदानाचा वेग वाढेल असे अपेक्षित होते, परंतु 4ही मतदारसंघात फारशा वेगाने मतदान झाले नाही। सकाळपासूनच मतदान टप्प्याटप्प्याने व संथ गतीने सुरू होते। दुपारी 3 वाजल्यानंतर मात्र मतदानाचा वेग वाढला, त्याप्रमाणे मतदानात वाढ झाली। मतदानाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला तेव्हा सर्वसामान्य मतदारांनी आपल्या भागातील मतदान केंद्रावर जाऊन सहकुटुंब मतदान केले। निवडणूक आयोगाने किंवा राजकीय पक्षांनी दिलेल्या पोल चिठ्ठीच्या आधारे मतदार यादीतील क्रमांक व बूथ क्रमांक शोधून काढले। पाठोपाठ मोठ्या उत्साहाने मतदान केंद्रावर गर्दी केली। मतदान अधिकाऱ्यांनी मतदार यादीतील मतदाराचा क्रमांक, छायाचित्राची, मतदान कार्ड, ओळखीची पुराव्याची खात्री केली। पाठोपाठ नोंद करीत स्वाक्षरी घेऊन बोटात शाई लावली। त्यानंतरच मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यास सुरुवात केली। सकाळी 9 वाजेपर्यंत परभणी जिल्ह्यातील 4ही मतदारसंघात 6.59 तर 11 वाजेपर्यंत 18.69%, दुपारी 1 वाजेपर्यंत 33.12% मतदारांनी मतदानाचा हक बजावला होता। दुपारी 3 नंतर मतदानाचा वेग वाढला। सायंकाळी 5 नंतर मतदान केंद्रावर रांगा दिसू लागल्या होत्या। शेवटच्या तासापर्यंत म्हणजेच 6 वाजेपर्यंत मतदारांना मोठ्या प्रमाणात उमेदवाराकडून मतांचे पैसे वाटप करण्यात आल्याची चर्चा जिल्ह्याभरात सुरू होती। पाथरीत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, निवडणूक निरीक्षकांनी केली स्थळाची पाहणी। पाथरी विधानसभा मतदारसंघांतर्गत निवडणुकीची मतदान प्रक्रिया दिनांक 20 नोव्हेंबर बुधवार रोजी पार पडली। त्याकरिता शनिवार 23 नोव्हेंबर रोजी निकालाची प्रक्रिया सकाळी 8 वाजेपासून सुरू होणार असून निवडणूक विभागाने त्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे। पाथरी विधानसभा मतदारसंघात 2,03,045 पुरुष, 1,90,197 स्त्री व 2 तृतीयपंथी अशा एकूण 3,93,000
244 मतदारापैकी 1,47,146 पुरुष व 1,31,958 स्त्री अशा एकूण 2,79,104 मतदारांनी मतदानाचा हक बजावला असून 70.97% एवढी त्याची टक्केवारी आहे। या निवडणुकीची मतमोजणी EVM ठेवलेल्या ठिकाणी शासकीय औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत शनिवार 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून सुरू होणार आहे। प्रथम टपाली मतपत्रिका व सैन्य दलातील मतदार या मतांची मोजणी होणार असून त्यानंतर EVM वरील नोंदविलेले मतदानाची 14 टेबलावर एकूण 30 फेरीत मतमोजणी होणार आहे। त्यासाठी प्रत्येक टेबलावर एक सूक्ष्म निरीक्षक व एक मोजणी सुपरवायझर व एक मतमोजणी सहाय्यक यांची नियुक्ती केली आहे। मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या या अधिकाऱ्यांना आज शुक्रवार दुपारी 1 वाजता शासकीय औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण देण्यात आले। मतमोजणीच्या दिवशी या ठिकाणी सर्व उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनी सकाळी 7 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी केले आहे। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी लाहोटी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग माचेवाड उपस्थित होते। निवडणुकी काळात चेकपोस्टद्वारे 99,68,000ची रक्कम जप्त। परभणी जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघांतर्गत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून मतदानाच्या अंतिम टप्प्यापर्यंत चेकपोस्टद्वारे एकूण 99,68,000 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली। परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज दिनांक 21 नोव्हेंबर गुरुवार रोजी सायंकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून या दोघा अधिकाऱ्यांनी परभणी जिल्ह्यात बुधवारी 4 मतदारसंघात झालेले मतदान आणि शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी होणारी मतमोजणी या अनुषंगाने तपशीलवार माहिती दिली। आदर्श आचारसंहितेच्या काळात परभणी जिल्ह्यात संशयास्पदरित्या आढळलेल्या वाहनामधून 99,68,000 एवढी रक्कम आढळली असे नमूद करीत त्या संदर्भात आता एक समिती स्थापन करून चौकशी केली जाईल व त्यानंतर त्याबाबतची पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली। यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा कोषगार अधिकारी निळकंठ पाचगे, कोषगार अधिकारी महेश कुलकर्णी सर, नायब तहसीलदार सतीश रेड्डी, दत्तराव गिनगिने, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धुंडगे उपस्थित होते। 23 नोव्हेंबर रोजी गंगाखेड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी। गंगाखेड विधानसभा निवडणूक मतमोजणी गंगाखेड येथे संत जनाबाई महाविद्यालयात कोदिरी रोड गंगाखेड येथे मतमोजणी होणार आहे। 14 टेबलवर मतमोजणीच्या 31 फेऱ्या होतील व पोस्टल मतमोजणी 8 टेबलवर होणार असून मतमोजणी प्रक्रियेकरिता नेमण्यात आलेले मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक कर्मचारी व सूक्ष्म निरीक्षक यांचे रँडमायझेशन करण्यात आले असून नेमणुका केल्या आहेत। संत जनाबाई महाविद्यालयात होत असलेल्या मतमोजणी केंद्रावर मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास परवानगी नाही। मतमोजणी परिसरात मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या पासेस व ओळखपत्र यांच्याशिवाय प्रवेश मिळणार नाही। कार्यालयीन किंवा नेहमीच्या ओळखपत्रावर प्रवेश दिला जाणार नाही। पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त करण्यात आला आहे अशी माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, सहाय्यक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उषाकिरण शृंगारे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार माधव भोतीकर, नोडल अधिकारी सुनील कांबळे, मीडिया कक्षाचे नोडल अधिकारी प्रीतम कुमार दोडल यांनी दिली आहे।